मुंबई महानगरपालिकेने पालिका निवडणुकांपूर्वीच घनकचरा व्यवस्थापनासाठी तब्बल 4,859 कोटींचे सर्व्हिस बेस कंत्राट अंतिम केले असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। हे कंत्राट 8 गटांमध्ये विभागण्यात आले असून मुंबईतील 21 वॉर्डांमध्ये नियुक्त एजन्सीज कचरा संकलनाचे काम पाहणार आहेत। या नव्या कंत्राटात कचरा उचलणे, कचरा पेट्यांची देखभाल, परीक्षण आणि परिवहन ही सर्व कामे एकाच कंत्राटदाराकडे असणार आहेत। तक्रारींसाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तसेच मुंबईतील रस्त्यांची दिवसातून 2 वेळा स्वच्छता म्हणजेच सेकंड स्वीपिंग केली जाणार आहे। मात्र या कंत्राटावरून वाद निर्माण झाले आहेत। कचरा संकलनाचे देयक प्रति टन कचऱ्यावर आधारित असल्याने वजनात हेराफेरी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबईत दररोज सुमारे 7,000 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो। रिफ्यूज स्टेशन किंवा डम्पिंग ग्राउंडवर कचरा हस्तांतरित करताना वजनात फेरफार कसा रोखणार याबाबत करारात स्पष्ट यंत्रणा नसल्याची टीका होत आहे। विरोधकांनी चढ्या दरांमुळे या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता। मात्र निवडणुकांपूर्वी वाटाघाटीतून हे कंत्राट अंतिम करण्यात आले आहे। दरम्यान अहमदाबाद आणि सुरतसारख्या शहरांशी तुलना केल्यास मुंबई कचरा व्यवस्थापनात मागे पडत असल्याचं चित्र आहे। 2024 मध्ये सुरतला स्वच्छ वायू सर्वेक्षणात प्रथम क्रमांक, तर 2025 मध्ये अहमदाबादला भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे। मुंबईतील नव्या कंत्राटातून खरोखरच दर्जेदार सेवा मिळणार की भ्रष्टाचाराचे नवे दरवाजे उघडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।